खूप छान वाटतं बघून. तुला सांगतो, लग्नानंतर ना मुलांपेक्षा मुलींचंच आयुष्य जरा जास्त अवघड असतं. हां, कारण ज्या घरात ज्या कुटुंबात जन्म घेतला, लहानाचे मोठे झालो, ते सगळं सोडून एका नवीन घरी यायचं, तिथल्या कुटुंबातल्या सगळ्यांशी जुळवून घ्यायचं. आणि या सगळ्यात जास्त महत्वाचं असते ती जोडीदाराची साथ. तारिणी तशी समंजस आहे खूप, सगळ्यांची छान जुळवून घेते. आणि मुळात म्हणजे तू सुद्धा एक उत्तम जोडीदार म्हणून तिच्याशी छान जुळवून घेतोस, तिचा सगळा भार हलका करतोस. हा, माणसं जोडून ठेवणं तिला खूप छान जमतं. हो ना. तिचा हा स्वभाव बघूनच मी तिच्या प्रेमात पडलो. ते दिसतंय तुझ्या डोळ्यात. वा, तशीच आयुष्यभर एकमेकांना साथ द्या, एकत्र राहा, दोघे खुश राहा. हा, बरं तारिणीने खाल्लंच नाहीये ते दे लवकर खायला. ती आली की खाऊया ना एकत्र. हा, नाही लवकर खाऊ दे तिला, खुश होणार ती एकदम. एवढं छान झालंय. तूच बघ ना चव. एक मिनिट. आहे ना? हा, बरं मी काय म्हणतो, माझी नाश्त्याची आधीची गोळी घ्यायची राहिली, मी जरा घेऊन येतो पटकन. बाबा मी आणते ना. अरे नाही मी येतो ना, मी येतो. तू बरोबर तिला नवऱ्याच्या हातनं जरा चव आणखीन वाढेल. बरोबर मी आलो. आलं का? आलो मी, लगेच आलो. आलो लगेच. तुम्ही काय वाढून घ्या तोपर्यंत. आलोच मी. केदार, बोल ना. साधू सरांचा फोन आला होता. काय झालं बॉस? ते माहित नाही, आता त्यांना भेटल्यावरच कळेल. निघूयात? ठीक आहे, बाबांचं झालं की निघूया.